ब्रह्मा, विष्णू, महेश जे ज्ञान आणि तपाच्या सामर्थ्याने अखिल ब्रह्मांड चालवतात, ते सुद्धा जेव्हा भक्ती प्रेमाच्या सागरासमोर येतात तेव्हा त्यांनाही वाटतं या अनुभवाचा थेंब जरी लाभला तरी जन्म सफल. पण तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती? हा लाभ आम्हा सामान्य भक्तांना मिळतो कारण आम्ही शरण आलो आहोत त्या नारायणाच्या चरणी. काय आहे ही भक्तीची ताकद? भक्ताच्या इच्छेप्रमाणे कृपा करणारा कामधेनू सारखा हा परमेश्वर कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात वसतो? चला या अभंगाच्या गूढ आणि गहिऱ्या अर्थामध्ये डोकावूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ. मंडळींनो, या अभंगाचा भावार्थ जाणून घेण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण भक्तिपूर्ण व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी आम्ही आणत राहू. आणि हो, 3 पवित्र शब्द कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, आणि ते म्हणजे रामकृष्ण हरी. तर चला या अभंगाचा भावार्थ समजून घेऊया. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत. या जगात ब्रह्मदेव, शंकर, विष्णू सारखे देव सुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या साक्षात अनुभूतीसाठी, त्या दिव्य अनुभवासाठी आसुसलेले आहेत, असा लाभ आम्हा सामान्य भक्तांना सहज मिळतो आहे. कारण आम्ही श्रीहरीच्या चरणी पूर्णपणे शरण आलो आहोत. ही शरणागतीच आमचं खरे बल आहे. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवारुणी. आम्ही जगातील विषय वासनांचा, मोहाचा त्याग केला आणि त्याऐवजी भगवंताच्या नामस्मरणात रमलो. या त्यागातूनच आम्हाला ईश्वराच्या भजनाचा म्हणजेच आत्मानंदाचा लाभ झाला. हे पाहून खुद्द पद्मनाभ म्हणजे श्री विष्णू स्वतःच आमच्या सेवाव्रती भक्तीचा ऋणी झाला आहे. कामधेनूचिया क्षीरा पार नाही, इच्छेची वाही वरुषावे. जशी कामधेनू गाय याचकाच्या इच्छेनुसार अमृत दूध पुरवते आणि तिच्या दुधाला काही पार नाही, तसाच हा परमेश्वर सुद्धा आहे, जो भक्ताच्या इच्छेप्रमाणे त्याला कृपेचा वर्षाव देतो. त्याच्या कृपेचा कोणताही अंत नाही. तो भक्ताला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. बैसविले ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. एकदा भक्ताचं मन ईश्वराच्या चरणी स्थिर झालं की त्याच्या अंतरंगात भरते उत्पन्न होते. एक अशी आध्यात्मिक अनुभूती मिळते की ज्यामुळे त्रिपुटी म्हणजे काय तर कर्ता, कर्म, क्रिया हे त्रय ही भेदरेषा नाहीशी होते. भक्त आणि भगवंत यांचं एकात्म्य होतं. हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला. तुकाराम महाराज सांगतात, आम्हा विष्णुदासांकरिता, विष्णुदास म्हणजे काय तर विष्णूच भक्त, आम्हा विष्णुदासांकरिता ईश्वर आपलाच आहे. आम्ही त्याच्यात विलीन झालो आहोत. त्यामुळे जगात कोणताही दुःखाचा व प्रभावाचा अनुभव उरत नाही. कारण नारायण स्वतः आमच्या अंतःकरणात वसला आहे. तुका म्हणे बहु लाटे हे भोजन, नाही रिता कोण राहत राहो. तुकाराम महाराज म्हणतात, हे भक्ती प्रेम, हे नामस्मरण हा आत्मानंद म्हणजे एक अमृततुल्य भोजन आहे. ज्याला मिळालं तो कधीच उपाशी राहत नाही.
ज्याच्या आयुष्यात भगवंताच्या आठवणीचं हे भोजन आहे, त्याला बाह्य सुखांची गरजच उरत नाही. आणि जो अविचारी आहे तोच या अन्नाला मुकतो. तर मंडळींनो, या अभंगाचा आपण भावार्थ बघितला. जर आपण याचा भावार्थ थोडक्यात बघितला, या भावार्थाचा सारांश अगर बघितला, तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की भगवंताचं प्रेम, त्याची भक्ती आणि त्याचं नामस्मरण हेच खरे जीवनाचं सार आहे. जगाच्या मोहाला झुगारून भक्ती करावी म्हणजे आपल्याला आत्मबळ मिळेल. जो भक्ती करतो त्याच्यावरती परमेश्वर स्वतः ऋणी होतो. भक्ताच्या मनातील शुद्ध इच्छा परमेश्वर पूर्ण करीत असतो. एकदा हृदयात ईश्वर वसला की त्रिपुटीचा भेद नाहीसा होतो आणि शाश्वत समाधान, मनाला शांती मिळते. ही भक्तीच भोजन आहे. हे भक्तीचं भोजन आहे जे मिळालं की कोणीही रिकामा राहत नाही. तर मंडळींनो, अशा प्रकारे आपण या अभंगाचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, जसं सांगितलंय, रामकृष्ण हरी हे 3 पवित्र शब्द लिहायला विसरू मात्र नका. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.